हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज फायनली हा लग्नाचा दिवस उजाडलेला आहे आणि व्हिडिओ खूपच लेट आहे. म्हणजे जवळजवळ 10, 12, 15 दिवस झाले असतील लग्नाचा व्हिडिओ खूप उशिरा येत आहे. कारण आता लग्न झालं आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पण झाल्या आणि त्यात आता आजारपण पण आले, सगळा शीन एकदमच आला आहे. तर चला आता निघालो आहोत हळदीला. तर सगळ्यात आधी हळद आहे. तर सकाळी 7:15ची हळद आहे. तर पत्रिकेत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही पत्रिका शेअर केली होती. तर इथे चिव पण बाय करते आणि आम्ही सगळे आवरले, पण खूप घाई झाली होती त्याच्यामुळे मी पण एवढं काही भारी आवरलं नाही. आणि जसे व्हिडिओ मला जमले ना तसे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ छान असे बघून घ्या आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला हे लग्न कसं वाटलं आणि कशाप्रकारे लग्न झालं. घरामध्ये जर मोठं कोण नसेल ना, दुसरं कोण नसेल ना, तर आपल्यालाच सगळी जबाबदारी घ्यावी लागते. सगळी जबाबदारी ही भावानी आणि माझ्या आईने उचलली होती. बाकी कोणीही नव्हतं आणि माझे मिस्टर होते. बस एवढेच फक्त जण होते की सगळी जबाबदारी हे लग्नाची याने पार पाडली. आणि ते तर अगोदरच येऊन थांबले होते. आम्हीच फक्त लेट आलो आणि ते सुस्वागतमची रांगोळी त्यांनी सगळी संपवली, म्हणजे छान अशी काढली होती. आणि ते हळदीचा समारंभ चालू झालेला आहे. तर तुम्ही पहा. आणि मी काय बॉलिवूडचे सॉन्ग नाही लावत, कॉपीराईट येईल म्हणून. तर आपले साधे सॉन्ग मी फक्त ब्लॉगसाठी लावते. तर ते तुम्ही हळदीचा समारंभ जो आहे ना तो तुम्ही छानपैकी एन्जॉय करा. आणि छान अशी हळदी समारंभ हा पार पडला. चिवलासुद्धा एक्साइटमेंट होती की मला अगोदर हळद लावायची म्हणून. तर तिने तिच्या आत्याबरोबर हळद लावली आणि छान अशी हळद लावली. सगळे बघतच होते तिच्याकडे पण आणि सगळे हसतही होते आणि ती खूप गोड पण दिसत होती. आणि तिला आपल्या मामाच्या लग्नामध्ये मिरवायचं होतं. ही एक खूप छान हाऊस होती तिची. तर मस्त अशी नऊवारी नेसून ती मिरवलेली आहे. फक्त बॅड लक एवढंच की मला आहे ना जास्त व्हिडिओ असे काढताच आले नाही जास्त. फक्त त्यांच्या दोघांचेच नवरा बायकोचे व्हिडिओ काढलेले आहेत. तर ते तुम्ही पहा आणि नक्की एन्जॉय करा. आता हळकुंडाचा कार्यक्रम चालू झाला आहे. हळकुंड बांधायचा एकमेकांना आणि नंतर मग मंगळसूत्र घालण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. आता इथे मात्र काय झालं ना, जे मंगळसूत्र आपण जे सुलटं जे आहे ना उलटं घालतो ना, तर ते उलटं न घालता ते सुलटं घालून घेणार आहे. कारण ऑलरेडी फक्त सुलटं आहे ते फक्त गळ्याभोवती तिला फक्त दाखवण्यासाठी फोटोपुरतं हे करणार आहे. आणि नंतर मग ते सुलटंच घालणार आहे. आणि कारण की त्यांना आहे ना जरा लगेचच फिरायला जायचं आहे. 1 दिवसच फक्त ती माहेरी जाणार आहे आणि नंतर मग ते फिरायला जाणार आहेत बाहेर. त्याच्यामुळे मोठं मंगळसूत्र काही गळ्यात ठेवता येणार नाही म्हणून त्यासाठी. आणि पंडित काकांना तसं सगळं विचारून घेतलं होतं. शेवटी आपण धरलं तर असतं किंवा नाही धरलं तर काहीच नसतं असं मानलं जातं. पंडित काकांनी पण होकार दिला त्या गोष्टीसाठी, कारण काही प्रॉब्लेम्स पुढे येत होते त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या.
आता बहिणीचं लग्न आणि कानपिळी होणार नाही असं कधी होईल का? सक्का किंवा चुलत भाऊ असू दे, पण कानपिळी ही करावीच लागते. तिला काही सक्का भाऊ नाही, त्याच्यामुळे चुलत भाऊ आला होता कानपिळायला, तर ही पण छान अशी मज्जा असते. आणि नंतर त्याचा पोशाख वगैरे देऊन टाकला तिथेच. आणि तू सदैव रक्षण कर, हे एक बहिणीने वचन मागितलं त्याच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 वचनं आणि 7 फेरा हा महत्त्वाचा टप्पा त्यांच्या आयुष्यामध्ये असतो. आणि या महत्त्वाच्या टप्प्या म्हणजे 7 वचनं आणि 7 फेऱ्यांमुळे त्यांचा संसार हा आयुष्यभर फुलून राहतो. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण, सुखाचा क्षण म्हणजे सप्तपदी चालणे, जी तिच्या जोडीदाराबरोबर ती चालते. आणि मी जे सप्तपदी आणि 7 वचनं मी तुझ्याबरोबर निभावणार आहे, तशीच तूही माझ्याबरोबर निभावी, असे दोघंही वचन घेतात आणि ही सप्तपदी पूर्ण होते. मी ज्या 7 वचनांनी आणि 7 पावलांनी तुझ्याबरोबर चालणार आहे, तसा तूही माझ्याबरोबर 7 पावलं आणि 7 वचनांनी चाल, तरच हा संसार, हा आपलं आयुष्य टिकून राहतं आणि हा संसार सुखाचा होतो. ही अशी एकमेकांना वचनं दिली जातात. आणि प्रत्येक सुखादुःखात 7 पावलं नाही तर पूर्ण पुढच्या आयुष्यात 7 जन्म तुझ्याबरोबर चालेल, हे एकमेकांना वचन दिलं जातं. आणि नंतर ना पूर्ण हा जालीचा कार्यक्रम झाला ना की मग सुनमुख बघण्याचा कार्यक्रम असतो त्यांच्यामध्ये. म्हणजे तसं करतात. खरं तर इकडे आमच्या इकडे ना घरीच सुनमुख बघितलं जातं, पण इथे हे म्हणतात की इथेच करून घ्यायचं म्हणून स्टेजवर जे आहे सुनमुखचा कार्यक्रम करून घेतला. आणि आरसा काय मी त्याच्यामुळं आम्ही काय आणलाच नव्हता, कारण आम्हाला घरी करायचं होतं. मग शेवटी काही ताट जे होतं त्यात कुठेही सुनमुख बघितलं तरीही चालते, फक्त प्रतिबिंब दिसलं पाहिजे सोन्याचं आणि मुलाचं. तर ते तसं बघून झालं आणि तिचा जो मानपान आहे ना तो त्यांनी देऊन टाकला. हे तिचे आई वडील आहेत मुलीचे. तर हा मानपान आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मंगलाष्टकाचा जो शेवटी असतो. आणि इथे तुम्ही पाहिलं मी साडी चेंज केली होती, कारण इथे गेटअपच असा होता लग्नाचा की 3 ड्रेसेस म्हणजे 3 साडी चेंज करायची होत्या. एक वेदीचं, सगळ्यात आधी हळदीचं, वेदीचा आणि मंगलाष्टकाचा, आणि नंतर नवरा बायकोला कोणते फोटो काढायचे असेल त्यासाठी. तर इथे तुम्ही बघितलं मी आंबाड्याला जे गजरा बांधला होता ते मी आणि शेजारी तिचे चिवचे पप्पा उभे होते. आणि इथे चैतन्य आणि पोरं पण होती. आणि मस्त आहे ना मामाच्या डोक्यावर अक्षदा मारण्याचा कार्यक्रमही त्यांचा चालू होता. आणि खरंच भावाच्या अंगावर अक्षदा टाकताना डोळे भरून आले होते की खूप दिवसांनी, खूप वर्षांनी इतकी प्रतीक्षा जी मोठी केली होती आईने, ती प्रतीक्षा संपली. आणि अचानक असं स्वामींच्या कृपेने हे लग्न ठरलं आणि त्यांनीच सगळं हे लावून दिलं आणि त्यांनीच सगळं हे पाहून दिलं. मम्मीला कसलीच काहीच करायची गरज नाही लागली, ना कुठे मुलगी पाहायची गरज नाही लागली, ना काही. तिचं स्वामींचं जे हे आहे ना भक्ती, ती खरंच खूप मोठी फळाला आली. आणि खरंच स्वामी पाठीशी आहेत हे मी शेवटपर्यंत मानेन आणि अजूनही त्यांच्यावर तेवढीच सेवा करेन. तर तुम्ही चला एन्जॉय करा हे लग्न. आणि कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि इतके छान पद्धतीने आणि कमी खर्चात हे लग्न झालं ना, तुम्हाला काय सांगू. तर कमी खर्चात म्हणजे खर्च तर लागतोच, पण खूप बजेटमध्ये असं लग्न झालं बऱ्यापैकी. तर ही खर्च आलाच बराचसा दोन्ही साईडला, कारण दोन्ही साईडचं वाटून असं घेतलं होतं अर्धा अर्धा करून. तर खाली ना ड्राय आईस म्हणून जे दूर सोडला होता ना, तो बघून तर इतकं छान वाटत होतं आणि मुलांना खूप मजा वाटत होती. आणि मीही पहिल्यांदा पाहिलं आणि खूप सुंदर असं छोट्याशा स्टेजवर मॅनेज करून खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. तर मला खरंच खूप आवडलं. तर तुम्हालाही आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा, हे लग्न आवडलं असेल तर. आणि नंतर ना मुलाचा आणि माझ्या नंदेच्या मुलाचा फोटो आहे, व्हिडिओ काढला. छान असा फेट्या घातलेला होता. नंतर मम्मीचा फॅमिली फोटो वगैरे पण काढून घेतला मम्मी बरोबर. आणि नंतर त्यांनी मानपानही दिला. आणि कात्रज ते शिवणी असं लग्न कार्यालयाचं काही एवढं लांब असं अंतर नव्हतं घरापर्यंत, तरी पण वेळ झाला. आणि माझ्या भावाचा मित्र, त्याची बायको आणि माझे मिस्टर असे वेलकम एंट्रीचा अरेंजमेंट करायला आम्ही तिघंही होतो. त्याच्यामुळे नेमकी लाईट गेली होती, तर कसं बसं 15 मिनटामध्ये आवरून घेतलं आणि अंधारामध्येच एंट्री झाली मुलीची. पण आधी आल्यावर लगेच लाईट आली. तर चला, माझ्या भावाचं लग्न एन्जॉय करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. लग्न कसं वाटलं कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.